गुड मॉर्निंग. आज आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील शेवटचा चॅप्टर पेस्ट अँड डिसिजेस अभ्यासतोय. त्यामध्ये आपण पेस्टचा अभ्यास केला, त्याची डेफिनेशन पाहिली, त्याचे टाईप्स पाहिले. आता आपण सेकंड पार्ट डिसीज आणि त्याचे प्रकार आज अभ्यासणार आहोत. डिसीजची डेफिनेशन आपण याच्या अगोदर पाहिलेली होती फिजिओलॉजिकल अँड स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज असे शब्द आपण वापरले होते. डिसीज मीन्स फिजिओलॉजिकल अँड स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज दॅट इज हार्मफुल टू प्लांट अँड रिड्यूस दी क्रॉप यील्ड, असं आपण डिसीजची डेफिनेशन पाहिलेली होती. आता अनेक प्रकारचे डिसीज अनेक प्रकारच्या क्रॉप्सवरती येतात. त्याची लक्षणं की ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिम्पटम्स म्हणतो वेगवेगळे असतात. त्याचे कॉझल ऑर्गॅनिझम म्हणजे जो डिसीज निर्माण करतो असा ऑर्गॅनिझम, तो फंगल असू शकतो, तो व्हायरल असू शकतो, तो बॅक्टेरियल असू शकतो, मायकोप्लाझ्मल असू शकतो. असे 3 ते 4 मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे हार्मफुल आहेत ते डिसीजला कारणीभूत होतात आणि आपलं उत्पादन घटतं किंवा अपेक्षित उत्पादन येत नाही. तर आपण बघूया डिसीजचे प्रकार. टाईप्स ऑफ डिसीजेस. जसं आपण पेस्टमध्ये पाहिलं, अनेक प्रकारच्या किडी, अनेक प्रकारचे वर्गीकरण आपण त्याच्यामध्ये एक 5 ते 6 प्रकारचे वर्गीकरण आपण पाहिले. तसंच डिसीजचं आहे. पहिलं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन इथं दिलेलं आहे पहा, ऑन द बेसिस ऑफ सिम्पटम्स ऑफ डिसीज. सिम्पटम्स याचा अर्थ लक्षणं. रोगाची लक्षणं तुम्हाला काय दिसतात त्या प्लांट बॉडीवरती, त्यावरून आपण डिसीजचे काही टाईप्स किंवा त्याचं काही गटामध्ये वर्गीकरण करतो. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे मोझॅक. ड्यू टू अनइव्हन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिल, when color variation and alternate light green patches develop on the plant part, the disease is called as mosaic. इथे पिगमेंटेशनमध्ये फरक पडतो पहा. डार्क ग्रीन कलर जो क्लोरोफिलमुळे येतो, पान पूर्णपणे हिरवं दिसतं, नॅचरल कलर येतो त्याला. पण काही वेळेला हा मोझॅक हा व्हायरल डिसीज आहे, त्याच्यामुळं पिगमेंटेशन किंवा क्लोरोफिल डेव्हलपमेंट ही अनइव्हन होते. कुठं डार्क, कुठं लाईट, कुठं निर्मितीच होत नाही, त्यामुळं त्याला स्पॉट येतात. मोझॅक टाईल्स तुम्ही पाहिली असेल, फरशी काळे पांढरे चट्टे असतात. तसाच प्रकार पानांवरती आपल्याला दिसून येतो. अनइव्हन डेव्हलपमेंट ऑफ क्लोरोफिल, अल्टरनेट लाईट ग्रीन पॅचेस डेव्हलप ऑन दी प्लांट पार्ट्स, आणि त्याला आपण म्हणतो मोझॅक. त्यानंतर दुसरा प्रकार आहे ब्लास्ट. हा बॅक्टेरियल डिसीज आहे. वेन द एंटायर लीफ ब्लेड, बर्ड और अदर प्लांट पार्ट्स आर इन्व्हॉल्व्ड, resulting in quick death of the parts or whole plant, that disease is called as blast. इथं डेथ होते पहा, लीफ ब्लेडची पानाच्या कडा वाळून जातात, करपतात, बर्डची डेथ होते, त्याला आपण ब्लास्ट म्हणतो. एक्झाम्पल ब्लास्ट इन राईस, पॅडीमध्ये हा रोग येतो. त्यानंतर रॉट म्हणजे कुजणं, rotting. In such disease, affected tissues get disintegrate, नष्ट होतात तिथल्या टिश्यूज किंवा तिथं कुजायला सुरुवात होते. एक्झाम्पल रूट रॉट, मूळ कूज आपण त्याला म्हणतो, स्टेम रॉट, कॉलर रॉट, अशी काही उदाहरणं आपल्याला रॉटिंगची दिसून येतात. म्हणजे मोझॅक झालं, ब्लास्ट झालं, आणि हा तिसरा प्रकार रॉट किंवा रॉटिंग. चौथा आहे स्मट, की ज्याला आपण कानी म्हणतो. ऊसामध्ये, ज्वारीमध्ये हा स्मट डिसीज येतो.
This disease, there is development of sori, which are filled with masses of spores that gives them deep brown or black color. पहा इथं आपण ज्वारीचं जर उदाहरण घेतलं तर ज्वारीच्या ग्रेनचं कन्व्हर्जन हे सोरायमध्ये होतं. सोराय SORI किंवा सोरी. तर हे फंगल स्ट्रक्चर आहे पहा. त्या ज्वारीच्या ग्रेनचं कन्व्हर्जन या सोरायमध्ये होतं आणि सोरायमध्ये त्या बुरशीचे फंगल स्पोर्स भरलेले असतात पावडरच्या स्वरूपात, ब्लॅक पावडरच्या स्वरूपात. त्याला आपण स्मट म्हणतो. लक्षात आलं? हा फंगल डिसीज आहे. त्याचे अनेक प्रकार पडतात. जेव्हा त्याला ग्रेन स्मट, हेड स्मट, लूज स्मट, व्हीप स्मट अशी आपण नावं देऊ शकतो. नेक्स्ट, कॅन्कर्स. Crocky growth often develop in affected parts. Tiny circular spots develop on the fruits. आता हे कॅन्कर्स संत्रा, मोसंबी, लाईम की ज्याला आपण लिंबू म्हणतो, याच्यावरती फ्रुट्सवरती टायनी सर्क्युलर म्हणजे कडक अशा स्वरूपाचे चट्टे येतात. त्याला आपण कॅन्कर्स म्हणतो. आणि हा बॅक्टेरियल डिसीज आहे पहा. इट कॉजेस लोकलाइज्ड डेथ ऑफ द टिश्यूज. आणि जिथं ते स्पॉट येतात तिथल्या टिश्यूज मरतात. But in several infection, they may girdle the stem and kill the plant. आणि जिथं जास्त प्रादुर्भाव झालेला आहे तिथं झाड पूर्णपणे मरून जाऊ शकतो. तर त्याला म्हणायचं कॅन्कर्स. एक्झाम्पल, सिट्रस कॅन्कर. त्यानंतर रस्ट. इन्फेक्शन बिगिन्स व्हेन ए स्पोर लँड्स ऑन प्लांट सरफेस. इथं रस्ट म्हणजे तांबेरा. म्हणजे तुम्ही लोखंड जसं गंजतं आणि लोखंड गंजल्यानंतर जसा ब्राऊन कलरचे चट्टे आपल्याला लोखंडावरती दिसतात तसे रस्टी स्पॉट, तांबड्या कलरचे ब्राऊन स्पॉट्स पानांवरती आपल्याला दिसून येतात. मग तो मँगो रस्ट असतो, व्हीट रस्ट असतो, जवार रस्ट असतो, पॅडी रस्ट असतो. प्रत्येक पिकावरती येणारा हा बुरशीजन्य रोग आहे. याला आपण फंगल डिसीज असंही म्हणू शकतो. इन्फेक्शन इज लिमिटेड टू प्लांट पार्ट्स ॲज लीव्स, पिटिओल्स अँड टेंडर शूट्स. जास्त करून पानावरती आणि स्टेमवरती हा येतो. इट मे डिस्प्ले साइन्स ऑफ इन्फेक्शन सच ॲज रस्ट, फ्रुटिंग बॉडीज. म्हणजे रस्टी स्पॉट आपल्याला त्याच्यावरती आलेले आढळून येतात. एक्झाम्पल, व्हीट रस्ट, मँगो रस्ट, पॅडी रस्ट, जवार रस्ट असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर हे झालं सिम्पटम्स काय दिसले. कॅन्कर्स, रस्ट, स्मट, मोझॅक, ब्लास्ट, रॉट असे आपल्याला सिम्पटम्स दिसले. आणि त्याच्यानुसार आपण त्याचे एक 5 ते 6 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं. आता ऑन दी बेसिस ऑफ अफेक्टेड प्लांट पार्ट्स. आता कुठल्या प्लांट पार्ट अफेक्ट झालेला आहे त्या डिसीजमुळे त्याच्यावरून सुद्धा आपण रूट डिसीज की जिथे रूट इन्फेक्ट झालेलं असतं, स्टेम डिसीज, फ्लावर डिसीज, फ्रूट डिसीज, लीफ डिसीज म्हणजे कुठले प्लांट पार्ट्स आहेत त्याच्यावरती तो रोग आला की त्याच्या नावाने तो ओळखला जातो. तर रूट डिसीज, रूट रॉट, स्टेम डिसीज, ट्यूमर्स, फ्लावर डिसीज, स्मट्स, फ्रूट डिसीज, स्कॅब किंवा फ्रूट रॉट होतो, लीफ डिसीज, लीफ स्पॉट. हे सोपं आहे पहा. म्हणजे प्लांट पार्ट्सनुसार त्या डिसीजचं नाव आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर इंटेन्सिटी, तीव्रता कशी आहे. जसं पेस्टमध्ये आपण इपिडेमिक, एंडेमिक पाहिलं तसं डिसीजमध्ये सुद्धा त्याच्या प्रसार कसा होतो आहे, किती तीव्रतेने होतो आहे, स्लो आहे का फास्ट आहे. आता कोरोनाचा सुद्धा पहा, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, त्याला स्प्रेड ऑफ इंटेन्सिटी असं आपण म्हणतो. तर तसंच डिसीजमध्ये सुद्धा आहे. तो मायनर आहे का मेजर आहे त्याच्यावरून आपल्याला ठरवता येतं. तर इथे स्प्रेड ऑफ इंटेन्सिटीनुसार एक 4 गटामध्ये आपण डिसीजचं वर्गीकरण करू शकतो. आता इथे दिलेलं आहे पहा, एंडेमिक. When a disease occur more or less constantly, prevalent from year to year in moderate or severe form in a particular area, याला म्हणायचं एंडेमिक.
म्हणजे हा कमी जास्त प्रमाणात येत राहतो एका वर्षामध्ये किंवा 1-2 वर्षामध्ये एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये. एक्झाम्पल काय दिलं आहे पहा, वार डिसीज ऑफ पोटॅटो इज एंडेमिक इन दार्जिलिंग. दार्जिलिंग हा पर्टिक्युलर एरिया आहे. दार्जिलिंग हा एरिया आहे जिथं चहाचे मळे आहेत. तर तिथं पोटॅटोचं कल्टिवेशन होतं. तर तिथं हा वार्ट डिसीज येतो, त्याला आपण एंडेमिक म्हणतो. आता इपिडेमिक ऑर इपिफायटॉटिक डिसीज, ए डिसीज ऑकरिंग पिरियॉडिकली. काही काळानंतर तो पुन्हा पुन्हा येत राहतो. बट इट इज सिव्हिअर ऑर इन्व्हॉल्विंग मेजर एरिया ऑफ द क्रॉप. इट मे बी कॉन्स्टंटली प्रेझेंट इन लोकॅलिटी बट ऑकर सिव्हिअर ऑकेजनली. रस्ट, त्याचं उदाहरण काय दिलेलं आहे, रस्ट. हा सारखा त्या सीझनमध्ये तो येत राहतो. ऑकरिंग पिरियॉडिकली असं म्हटलेलं आहे पहा. त्याला इपिडेमिक किंवा इपिफायटॉटिक असं आपण नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा स्पोरॉडिक, डिसीज दॅट ऑकर ॲट व्हेरी इरेग्युलर इंटरवल. अनियमित असतो पहा, सतत येत नाही, कधी येतो कधी जातो कधी येतो. इरेग्युलर इंटरवल अँड लोकेशन, आणि लोकेशनसुद्धा त्याचं असं पर्टिक्युलर नसतं. जसं आपण दार्जिलिंगचं नाव घेतलं तसं पर्टिक्युलर लोकेशन नसतं. अँड लोकेशन इन ए मॉडरेट टू सिव्हिअर फॉर्म. एक्झाम्पल विल्ट डिसीज, मग कॉटन विल्ट असेल तर हा डिसीज स्पॉरॉडिक आहे. पॅन्डेमिक, डिसीज ऑकरिंग थ्रूआउट दी कॉन्टिनंट ऑर सबकॉन्टिनंट रिझल्टिंग इन मास मॉर्टॅलिटी. आता हे पॅन्डेमिक आहे बा, म्हणजे हा जो डिसीज आहे तो पूर्ण त्या रिजनमध्ये येतो. म्हणजे असा पर्टिक्युलर स्पॉट त्याला आवडत नाही, आला तर तो पूर्ण महाराष्ट्रभर येणार, त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. थोडक्यात 7. आणि रिझल्टिंग इन मास मॉर्टॅलिटी, आणि तो पूर्ण पीक खराब करून जातो. असं इंडिव्हिज्युअली एक झाड अफेक्ट झालेलं आहे, 2 झाड अफेक्ट झालेले आहे असं नसतं, तर पूर्णच पीक खराब होऊन जातं. एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो. तर याला म्हणायचं पॅन्डेमिक, डिसीज ऑकरिंग थ्रूआउट दी कॉन्टिनेंट ऑर रिजन रिझल्टिंग इन मास मॉर्टॅलिटी. आता पहा शेवटचं जे आहे, ऑन द बेसिस ऑफ कॉज. म्हणजे कॉज कशा प्रकारे आहे, पॅथोजन. आता पहिला जो आहे इन्फेक्शियस आणि दुसरा आहे नॉन इन्फेक्शियस. आता कॉजल ऑर्गॅनिझम मे बी, आता इथे ऑन द बेसिस ऑफ कॉज म्हणजे नक्की कारण काय, तो फंगल आहे, व्हायरल आहे का बॅक्टेरियल आहे, त्याला आपण कॉज म्हणतो, कॉजल ऑर्गॅनिझम. म्हणजे पॅथोजन कोणता आहे त्याच्यानुसार 2 गटामध्ये वर्गीकरण, एक इन्फेक्शियस आणि दुसरं नॉन इन्फेक्शियस. तर इन्फेक्शियस कोणते आहेत पहा, की कॉज्ड बाय ऑर्गॅनिझम्स. कोणकोणते ऑर्गॅनिझम्स, फंगाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, निमॅटोड्स, हायर पॅरासाइट्स ऑफ दी प्लांट्स. याच्यामुळे जर डिसीज होत असेल तर तो इन्फेक्शियस असतो. आणि नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय, तर डिफिशियन्सी, म्हणजे एखाद्या एलिमेंटची डिफिशियन्सी. आपण म्हणतो की पिकांना 16 एलिमेंट्स एसेन्शियल आहेत, NPK, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, काही मायक्रोन्यूट्रियंट. तर याची डिफिशियन्सी जर जमिनीमध्ये असेल तर त्याच्यामुळं सुद्धा काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस त्या प्लांट बॉडीमध्ये होतात आणि त्यामुळं आपल्याला काही लक्षणं दिसतात. त्याला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतो, किंवा त्याला दुसरं नाव आहे डिफिशियन्सी डिसीज, म्हणजे अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं येणारी लक्षणं. आता पहा इथं काय लिहिलेलं आहे, डिसीज कॉज्ड बाय न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज. म्हणजे न्यूट्रियंट कमी पडले की मग लक्षणं दिसतात, पानं पिवळी पडतात, पानावरती चट्टे येतात, किंवा क्लोरोफिलचं नीट डेव्हलपमेंट होत नाही, मोजॅकसारखे काही सिम्पटम्स दिसतात. तर त्याला आपण न्यूट्रिशनल डिफिशियन्सी डिसीज असं म्हणू शकतो. आणि एक्झाम्पल दिलं आहे पहा, खैरा डिसीज इन राईस ड्यू टू ZN डिफिशियन्सी. म्हणजे पॅडीमध्ये किंवा त्या पॅडी सॉईलमध्ये जर झिंकची डिफिशियन्सी आली तर तिथे खैऱ्या नावाचा डिसीज येतो. आता हा ॲक्च्युअली डिसीज नसतो, पण झिंकची डिफिशियन्सी
असल्यामुळे, झिंकची कमतरता त्या जमिनीमध्ये असल्यामुळे तशा प्रकारची लक्षणं तुम्हाला पॅडीवरती दिसून येतील. त्याला ग्रामीण भागामध्ये खैऱ्या डिसीज असं म्हटलं जातं. आणि तिथं जर आपण झिंक सल्फेट अप्लाय केलं त्या जमिनीमध्ये तर याचा पूर्ण बंदोबस्त आपण करू शकतो. आणि शेवटी दिलेलं आहे पहा, ऑन द बेसिस ऑफ होस्ट प्लांट, तो डिसीज कोणकोणत्या पिकांवरती येतो त्याच्यावरून सुद्धा त्याचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो. डिसीजेस ऑफ सिरियल्स, तृणधान्यावरील रोग, डिसीजेस ऑफ व्हेजिटेबल्स, भाजीपाल्यावरील रोग, डिसीजेस ऑफ लेग्युम क्रॉप म्हणजे पल्सेस, कडधान्यावरील रोग, आणि डिसीजेस ऑफ फ्लावर क्रॉप की जिथं फुलं आहेत, कॉलीफ्लावर असेल, हादगा असेल, रोज असेल, तर अशा, किंवा मेरीगोल्ड असेल, ट्यूबरोज असेल, जर्बेरा असेल, की ज्याला फ्लावरिंग क्रॉप आपण म्हणतो, त्याच्यावरती येणारे रोग ते डिसीजेस ऑफ फ्लावर क्रॉप. तर होस्ट प्लांट कोणतं आहे त्याच्यावरून सुद्धा आपण वर्गीकरण 4 गटामध्ये केलेलं आहे. डिसीजेस ऑफ सिरियल्स, डिसीजेस ऑफ व्हेजिटेबल्स, डिसीजेस ऑफ लेग्युम क्रॉप आणि डिसीजेस ऑफ फ्लावर क्रॉप. तर इथंपर्यंत आपण आलेलो आहे. आपण आत्तापर्यंत पेस्टची डेफिनेशन, डिसीजची डेफिनेशन, फेसचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहिलं. तसंच डिसीजचं क्लासिफिकेशनसुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे आत्ता इथं अनुभवलेलं आहे किंवा अभ्यासलेला आहे. आता शेवटचा जो पार्ट राहिलेला आहे उद्याचा, तो कंट्रोल मेजर, हे पेस्ट अँड डिसीज तुम्ही कसे कंट्रोल करणार, त्याच्या पद्धती कोणत्या, त्याचा अभ्यास आपण पुढील लेक्चरमध्ये करूया. तोपर्यंत इथंच आपण थांबतोय. धन्यवाद.